किरणचंद्र मेश्राम हे गेल्या 4 दशकात विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात प्रशासकीय सेवेसह समाजसेवेत भूषणावह ठरलेले अष्टपैलू व बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. विद्यार्थी चळवळीतील युवा नेता, दलित पंथर चळवळीतील युद्धसज्ज कार्यकर्ता, कुशाग्र बुद्धीचा प्रखर व अभ्यासू वक्ता, आंबेडकरी चळवळीतील क्रियाशील विचारवंत, खंबीर व कणखर प्रशासक, सामाजिक न्यायतत्व व समतानिष्ठा जोपासणारा अधिकारी, संघटनांचा उत्कृष्ट संघटक इत्यादी विविध पैलूंनी समृद्ध असलेले त्यांचे व्यक्तिमत्व व कार्यकर्तृत्व समस्त समाजासाठी दीपस्तंभासारखे ठरले आहे. कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांनी 12वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी नागपूर विद्यापीठात 1982 साली दैनिक मजूर म्हणून नोकरी स्वीकारली व पुढे शिक्षण पूर्ण करून व कठोर परिश्रम करून सहाय्यक कुलसचिव, उपकुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी व पुढे कुलसचिव ही संवैधानिक पदे पादाक्रांत केली. विद्यापीठात दैनिक मजूर म्हणून लागलेला व्यक्ती हा विद्यापीठाचा कुलसचिव होतो ही आपल्या देशात इतिहास पडविणारी घटना आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटाचा सामना करीत करीत शून्यातून विश्व घडविण्याची किमया त्यांनी आपल्या अथक परिश्रमातून केली. ही बाब नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलन केले. एक लढाऊ विद्यार्थी नेता व प्रखर वक्ता व वादविवादपटू म्हणून ते 1982 ते 1990 या कालखंडात विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. सामाजिक, शैक्षणिक व प्रशासनिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र शासन, विद्यापीठ व अनेक संस्थांद्वारे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी राज्य व केंद्र शासन तसेच विद्यापीठाच्या विविध समित्या, मंडळे व प्राधिकारिणीवर सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांची 2015 साली नागपूर विद्यापीठात कुलसचिव पदावर नियुक्ती झाली. विद्यापीठाच्या 100 वर्षाच्या इतिहासात अनुसूचित जाती व बौद्ध समाजातून कुलसचिव पदावर पोहोचणारे ने महाराष्ट्रातून एकमेव व्यक्तिमत्व होते. त्यांनी कुलसचिव पदावर ऐतिहासिक कामगिरी केली. नागपुरात धम्मदीक्षा दिल्यावर बुद्धिस्ट सेमिनरी स्थापन करण्याचा विचार डॉक्टर आंबेडकरांनी व्यक्त केला होता. नागपूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राची स्थापना व ह्या केंद्राच्या भव्य वास्तूची निर्मिती करून डॉक्टर आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. डॉक्टर आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त डॉक्टर आंबेडकर आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया या गौरवग्रंथाची निर्मिती व प्रकाशन त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली पूर्णत्वास आले. डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागात राष्ट्रीय स्तरावरील भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राच्या वास्तूची निर्मिती केली. त्यात डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनकार्य व विचारधारेवर लिहिलेले 5000 पेक्षा जास्त ग्रंथ संपदायुक्त ग्रंथालय याचा समावेश आहे. ह्या केंद्राच्या निर्मितीमुळे डॉ. आंबेडकरांवर अध्ययन व संशोधन करण्यासाठी देश व विदेशातील विद्यार्थ्यांसाठी एक दालन निर्माण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात संविधान प्रास्ताविका पार्क स्थापित करण्याची अभिनव संकल्पना त्यांनी मांडली. हा ऐतिहासिक प्रकल्प राज्य शासन व विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण होत आहे. संपूर्ण भारतात संविधान प्रास्ताविका पार्क ही अभिनव संकल्पना पहिल्यांदाच देशात साकारली आहे. डॉक्टर आंबेडकर संपादित पाक्षिक जनता व प्रबुद्ध भारत ही पाक्षिके ग्रंथरूपात प्रसिद्ध करण्यासाठी त्याच्याच पुढाकाराने विद्यापीठाद्वारे महाराष्ट्र शासनासह सामंजस्य करार करण्यात आला. ही पाक्षिके पुस्तक रूपाने राज्य शासनाद्वारे प्रकाशित होत आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना UPSC नेट सेट या पूर्वपरीक्षेसाठी प्रशिक्षण घेण्यास्तव त्यांनी विद्यापीठ परिसरात भव्य मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्राच्या वास्तू निर्मिती केली. त्याचा लाभ सर्व मागासवर्गीय विद्यार्थी घेत आहेत. केली महाराष्ट्र शासनाने 2002 मध्ये सुरू केलेल्या मागासवर्गीयांच्या अनुशेष भरती विशेष मोहिमेअंतर्गत विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील मागासवर्गीयांचा संपूर्ण अनुशेष भरून काढण्याचे उल्लेखनीय त्यांनी केले. अमरावती रोडवरील विद्यापीठाच्या मालकीच्या 8 एकर जागेवर अनेक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमण होते. या जागेची अंदाजे किंमत 100 कोटीच्या वर आहे. हे संपूर्ण अतिक्रमण त्यांच्या कार्यकाळात हटविण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. वित्त व लेखा अधिकारी या पदाचा कार्यभार त्यांनी 2009 साली स्वीकारला होता. तेव्हा विद्यापीठाची गंगाजळी 300 कोटी होती. त्यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठाची गंगाजळी 500 कोटीच्या वर पोहोचविली व विद्यापीठाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले. त्यांचा संघर्षमय व कृतिशील असा जीवनपट, या जीवन प्रवासात त्यांनी आंबेडकरी चळवळीत केलेले योगदान तसेच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेली अतुलनीय व ऐतिहासिक कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.
तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। सूरज रोज आता रहे, रोज गाता रहे, लेके किरणों के मेले। पल छिन कलियां गिन गिन, तेरा हर दिन तब तक रंगों से खिले। सूरज आता रहे। तर मग मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण गेल्या 40 वर्षापासनं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करीत आहात आणि विशेषतः आंबेडकरी चळवळीमध्ये अधिक काम आहे. तर या 40 वर्षात तुम्ही काम करत असताना तुम्हाला असे काही बरेच कडू वाईट अनुभव आलेले असतील आणि याच्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल. एवढंच नाही तर तुम्ही नागपूर विद्यापीठामध्ये कनिष्ठ पदापासून, कनिष्ठच नाही तर तुम्ही रोजंदारीवर नियुक्त होऊन, रोजंदारीवर मजुरी करून कुलसचिव पदापर्यंत तुम्ही पोहोचले. तुमचे कार्य हे सर्वांना, तुमचे मित्रमंडळी सर्वांना माहीतच आहे. तर मला सांगा सर की तुम्ही तुमच्या कार्यातून आजच्या पुढे येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार तुम्ही? मी अत्यंत तळागाळातून नागपूर विद्यापीठाच्या एकंदरीत वरिष्ठ पदापर्यंत पोचलो. यामागे माझं जर प्रेरणास्थान जर कोणतं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझं प्रेरणास्थान राहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आणि आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये, बालपणामध्ये अनेक प्रतिगामी प्रवृत्तीचे हल्ले सहन करत आणि अनेक संकटाची सामना करीत करीत त्यांनी एक आपली बौद्धिक मंजिल जी आहे ती गाठण्याचा त्यांनी गाठली आणि ते आपल्या उद्दिष्टामध्ये सफल झालेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श हा केवळ मलाच नाही तर ही आपली संपूर्ण जी पिढी आहे, जी गरिबीतून, दारिद्र्यातून जन्माला आलेली आहे, त्या सगळ्या पिढीला आपलं उत्थान करून घ्यायचं असेल तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन, त्यांचा आदर्श हा डोळ्यापुढे ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला हे सांगायला अत्यंत या ठिकाणी अभिमान वाटतो की मी एक दैनिक म्हणून विद्यापीठात लागलो आणि विद्यापीठातल्या कुलसचिव पदापर्यंत मी जे पोचलो त्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा होती, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि नव्या माझ्या पिढीलासुद्धा मी सांगू इच्छील की जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये असे क्षण आलेत की तुम्हाला या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमच्याकडे संकट आलीत, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला जर आपलं उद्दिष्ट गाठायचं असेल, आपलं लक्ष गाठायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवन हे आपल्या डोळ्यापुढे ठेवून, त्यांचं व्यक्तिमत्व डोळ्यापुढे ठेवा तर तुम्हाला धीर मिळेल आणि तुम्ही आपलं लक्ष आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्ही आगेकूच करू शकता. एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा जो केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू हा माणूस आहे. कोणती जात, कोणताही धर्म हा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा केंद्रबिंदू राहिलेला नाही. सर, तुम्हाला असं वाटतं की जी आंबेडकरी चळवळ आहे पूर्वी 30-35 वर्षापूर्वी जी होती त्या तुलनेमध्ये आजच्या काळामध्ये ती चळवळ कमजोर होत चाललेली आहे?
हे चळवळ जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन केलेलं आहे, बाबासाहेबांचं जे आंदोलन होतं ते बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत चळवळीचा जो केंद्रबिंदू आहे तो हा माणूस होता. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या एकंदरीत तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू जो हा माणूस होता. आणि म्हणून हा माणूस डोळ्यापुढे ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जीवन संघर्ष केला, आंदोलन केलं, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आपण हा एक माणूस डोळ्यापुढे ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. नागपूर विद्यापीठामध्ये जेव्हा मी काम केलं तेव्हा नागपूर विद्यापीठातला जो वंचित वर्ग होता, जो दलित वर्ग होता, मागासवर्गीय वर्ग होता, त्या वर्गाला संवैधानिक जे काही त्यांचे अधिकार आहेत ते अधिकार तर त्यांना मिळवून दिलेच, परंतु मागासवर्गीयांना अधिकार मिळवून देण्यासाठी जे मागासवर्गीय नाहीत त्यांच्यावर मात्र कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याची दक्षता आणि याची काळजी मी माझ्या आयुष्यामध्ये जपली. आणि म्हणून नागपूर विद्यापीठामध्ये इतर सगळ्या जाती धर्मातले लोक हे माझ्या सगळ्या प्रोजेक्टला त्यांनी मला सहकार्य दिलेलं आहे. आणि म्हणून आपली जी दृष्टी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी असली पाहिजे. आणि म्हणून आपण कोणत्याही माणसाकडे पाहत असताना, त्यांच्याशी बोलत असताना, त्यांच्याशी वागत असताना हा एक माणूस आहे ह्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी एकटा नागपूर विद्यापीठामध्ये, सिनेटमध्ये आपले सदस्य नाहीत, व्यवस्थापन परिषदेमध्ये आमचे सदस्य नाहीत, अशाही परिस्थितीमध्ये मी नागपूर विद्यापीठामध्ये आपल्या इतर जे सहकारी मित्र आहेत किंवा इतर सहकारी अधिकारी आहेत किंवा या विद्यापीठाची धोरण ठरविणाऱ्या व्यवस्थापन परिषदेचे सगळे सदस्य आहेत, सिनेटचे सगळे सदस्य आहेत, मान्य कुलगुरू आहेत, या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन मला जे विद्यापीठामध्ये जे काम करायचं होतं, जे काय प्रकल्प राबवायचे होते ते प्रकल्प मी राबविले. मी केवळ कास्ट, जात हाच फॅक्टर घेऊन जर काम करत राहिलो असतो तर मी एकांगी ठरलो असतो. सर मला हे सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते एका समाजाचे नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजांचेच महापुरुष होते आणि त्यांनी सर्व समाजाकरताच सर्व समाजाचं उत्थान केलं आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही विद्यापीठामध्ये ख्रिश्चन समाज असो किंवा मुस्लिम समाज असो, OBC असो, VJNT असो, सर्वांना तुम्ही समान संधी दिली आणि त्यांना प्रतिनिधित्व मिळवून दिलं. याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? मला तेच सांगायचं आहे की आपण जेव्हा आपल्याला जर एखादे अधिकार मिळालेले असतील तर तुम्ही विद्यावंत आहे, बाबासाहेब म्हणतात की मला समाजामध्ये विद्यावंतांची नाही, मला प्रज्ञावंतांची गरज आहे. तर काय विद्यावंत आणि प्रज्ञावंतामध्ये फरक आहे की ज्यांच्याकडे विद्या आहे त्या विद्येचा उपयोग केवळ ते स्वतःचा पोट भरण्यासाठी करतात, परंतु जे लोक आपल्या विद्येचा उपयोग सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी करतात, जे आपल्या विद्येचा उपयोग, आपल्या लेखणीचा उपयोग, आपल्या वाणीचा उपयोग, आपल्या अधिकाराचा उपयोग लोकांना न्याय देण्यासाठी करतात, लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी करतात, ते खरे प्रज्ञावंत होतात. आणि म्हणून विद्यापीठामध्ये काम करत असताना मी जो कोणत्या अन्यायग्रस्त व्यक्ती असेल आणि ज्या व्यक्तीमध्ये गुणवत्ता आहे, ज्या व्यक्तीमध्ये कॅलिबर आहे, ज्या व्यक्तीमध्ये टॅलेंट आहे, त्या व्यक्तींना त्याची जात पात धर्म न पाहता त्या व्यक्तीला त्याची संधी त्याला मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातून मी विद्यापीठामध्ये काम केलेलं आहे. सर आपण नागपूर विद्यापीठामध्ये कुलगुरू असताना डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम हे कुलसचिव होते आणि प्रशासनात त्यांच्याकडे अनेक कारभार होता, तर त्यांचा कालावधी कसा राहिलेला आहे? मी ज्यावेळेला कुलगुरू होतो नागपूर विद्यापीठाचा त्यावेळेला सुरुवातीच्या काळात डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम यांच्याकडे फायनान्स अँड अकाउंट्स ऑफिसरची जबाबदारी होती आणि मग लगेचच माझ्याच कारकिर्दीमध्ये ते रजिस्ट्रार म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं.
आणि माझ्याबरोबर रजिस्ट्रार आणि मी कुलगुरू अशा कॉम्बिनेशनमध्ये काम करताना अतिशय मला चांगला त्यांचा अनुभव आलेला आहे. अत्यंत कुशल प्रशासक, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि मुख्य म्हणजे अतिशय चांगले वक्ते असे हे तीनही गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळे मला त्या प्रशासनात त्यांचा जो हातभार होता तो अतिशय मोलाचा वाटला. कुठलीही समस्या असो, कुठलाही प्रॉब्लेम असो, पटकन कुलसचिवांना बोलावलं म्हणजे डॉक्टर पूरण मेश्राम यांना बोलावलं की ते ताबडतोब त्याच्यावर तोडगा काढून कसं आता आपण प्रशासकीय निर्णय घ्यायचा ह्याचं एक सजेशन द्यायचे. ते मला नेहमीसाठी अतिशय उपयुक्त ठरलं. आज त्यांचा वाढदिवस आणि आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना अनेक शुभेच्छा देतो आणि असंच त्यांच्यात असलेले गुण समाजामध्ये त्यांनी उपयोगी आणावेत आणि ते आणतातच आहेत आणि त्याप्रमाणे उर्वरित आयुष्य अतिशय सुंदर, समाधानी आणि निरोगी जावं ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. डॉक्टर पूरण मेश्राम सर विद्यार्थी दशेपासूनच आंबेडकरी चळवळीमध्ये होते. त्यांनी दलित पॅन्थरमध्येही काम केलेलं आहे. एकूणच त्यांच्या सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीविषयी आपण काय सांगाल सर? डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम एक सळसळतं विद्वान, तरुण, तडफदार असं नेतृत्व ज्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रश्न सोडवण्यामध्ये, विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पूरणजी मेश्राम यांनी जे कौशल्य वापरलं आणि विविध प्रसंगी जे नेतृत्व केलं त्याचा मी साक्षीदार आहे. मला अभिमान वाटतो पूरणचंद्र मेश्रामचा. माझा विद्यार्थी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीद्वारा चालविण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक होतो आणि पूरण त्यावेळेस विद्यार्थी म्हणून त्याच कॉलेजमध्ये माझ्या विद्यार्थी म्हणून त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं काम केलं. सर मला सांगा की आता सध्या जे युवक आणि विद्यार्थी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करीत आहेत, संघर्ष करत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम सरांकडून कोणती प्रेरणा घ्यावी? एक तर जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि कामामध्ये सातत्य, हे जे पूरण मेश्राम यांनी जी दिशा दिली ती अत्यंत महत्त्वाची आहे. एक उत्कृष्ट विद्यार्थी, एक उत्कृष्ट गायक, दलित पॅन्थरच्या माध्यमातून सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा सहभाग, विद्यापीठामध्ये लागल्यानंतर, नागपूर विद्यापीठात लागल्यानंतर आपल्या कर्तृत्वानं विद्यापीठाच्या रजिस्ट्रार पदापर्यंत घेतलेली त्यांची झेप आणि हे करत असताना स्वतःची शैक्षणिक संस्था स्थापन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. एक शिक्षणाचं क्षेत्र देखील काबीज करण्याचं काम पूरण मेश्राम यांनी केलं. त्यांच्यापासून एक तर ते व्यासंगी आहेत, विद्वान आहेत आणि येणाऱ्या कोणत्याही निर्भयपणे काम करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. कोणाच्याही दबावाखाली न येता स्वतंत्र विचाराची जाणीव ठेवून त्यांनी त्यांचं संपूर्ण वाटचाल सुरू आहे. स्वतंत्र विचाराचे
पण फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं अधिष्ठान लाभलेले पुरणचंद्र मेश्राम हे निश्चितच समाजाच्या गौरवाचं स्थान आहे. त्यांचा वाढदिवस संपन्न होतो आहे. त्यानिमित्तानं अशा कर्तबगार, कर्तृत्ववान आणि मला गौरव वाटेल असा माझा विद्यार्थी आज जो ज्यांची गगन भरारी घेतलेली आहे त्याचं मला मोठं कौतुक वाटतं. अशाच प्रकारची प्रगती आणि निवृत्ती होत राहो आणि विकासाच्या, प्रगतीच्या वेगवेगळ्या दिशा तो काबीज करत राहो अशी शुभकामना देतो. डॉक्टर पुरणचंद्र मेश्राम यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, कवाडे परिवाराच्या वतीनं आणि तमाम भीमसैनिकांच्या वतीनं डॉक्टर पुरणचंद्र मेश्राम यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. डॉक्टर पुरण मेश्राम सर आपले हे जुने सहकारी आहेत आणि आपले मित्र पण आहेत. त्यांच्या सर्वसमावेशक कार्याविषयी आपला अनुभव काय आहे, तुम्ही काय सांगू सर? पुरण मेश्राम हा या शहरातील सर्व पक्षीय, सर्व धर्मातील, सर्व स्तरातील सर्वच नागरिकांचा तो मित्र आहे. पुरण मेश्रामचं व्यक्तिमत्व मी अगदी सुरुवातीपासून पाहत आलो आहे. अतिशय सामान्य आणि गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला आणि पुढे तो दलित पॅन्थरचं काम करायला लागला. दलित पॅन्थरचं काम करत असताना त्याने ज्या खस्ता काढल्या, दलित पॅन्थर वाढवण्यासाठी, या शहरात वाढवण्यासाठी जी काही मेहनत घेतली त्यामध्ये अनेक लोक होते, पण याचाही रोल अतिशय महत्त्वाचा होता. आणि पुढे हा दलित पॅन्थरचा अध्यक्ष झाला. पुरण अध्यक्ष झाल्यानंतर दलित पॅन्थरची चळवळ चालायची आणि त्याने कुठेतरी काम, मजुरी वगैरे करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. आंबेडकर कॉलेजमधून तो तिथल्या तिथल्या जी विद्यार्थ्यांची हे असते, युनियन असते, त्याचा तो अध्यक्ष झाला. पुढे तिथून तो UR म्हणून निवडून आला, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. आणि त्या दरम्यान त्याचा संपर्क यांच्याशी आला. डॉक्टर दादासाहेब काळमेघ हे त्यावेळी नागपूर विद्यापीठाचे, आताच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांच्या संपर्कात हा आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही असंच आंदोलन किती वर्ष करणार आहात. तर मग त्यांच्या मनामध्ये या सर्व वर्गांविषयी, गरिबांविषयी आणि सर्व समाजांविषयी अतिशय आस्था असणारे दादासाहेब काळमेघ होते. त्यावेळेस मला आठवते की 80 लोकांना, दलित पॅन्थरच्या 80 कार्यकर्त्यांना ॲट ए टाईम विद्यापीठामध्ये नोकरी लावून दिली दादासाहेब काळमेघांनी. इतका मोठा माणूस. आणि तिथे अस्थायी लागलेला हा कर्मचारी पुढे नागपूर विद्यापीठाचा, त्याच विद्यापीठाचा स्वतःच्या कर्तृत्वाने रजिस्ट्रार होतो. मला वाटते की देशामध्ये नाही, जगामध्ये असं उदाहरण नसेल की एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये साधी नोकरी करणारा 4th क्लास कर्मचारी त्याच विद्यापीठाचा हा झाला असेल, रजिस्ट्रार झाला असेल. आणि रजिस्ट्रार झाल्यानंतर त्याला एकंदरीत सार्वजनिक जीवनाचा अनुभव असल्यामुळे, सर्व क्षेत्रामध्ये त्याचा संबंध असल्यामुळे आणि ॲकॅडेमिकसुद्धा तो स्ट्रॉंग असल्यामुळे, जे हे सर्व करत असताना त्यांनी आपली ॲकॅडेमिक बाजू कधी सोडली नाही, हे मला पुरणचं आणखी वैशिष्ट्य वाटते. विद्यापीठातल्या नियमाचे खडा न खडा माहिती त्याला माहीत आहे. कोणता स्टॅच्यूट कसा आहे, कुठे कसं होते, काय झालेलं आहे, इतका सर्व अनुभव असलेले जे काही थोडके रजिस्ट्रार झाले असतील त्यात एक पुरण मेश्राम आहे. आजही त्याचं जे काम आहे ते अतिशय महत्त्वाचं काम आहे. आपल्या समाज बांधवांसाठीच नाही तर दलित समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी ही कल्पनासुद्धा अनिल हिरेकण असेल, पुरण मेश्राम असेल, या आमच्या सर्व मित्रांनी घेतली, याचा मला रास्त अभिमान आहे. एकीकडे जितके काही आपले थोर पुरुष आहेत किंवा आपले हिरोज आहेत त्यांची वाटणी होऊन राहिली आहे या जातीमध्ये. या कल्पनेला छेद देणारा अतिशय चांगला निर्णय, महापुरुषची वाटणी होऊ नये, महापुरुषांना जातीच्या बंधनामध्ये बांधून घेऊ नये, ही संकल्पना पुढे आणणारा पुरण मेश्राम आहे, याचाही मला अभिमान आहे. अनेक क्षेत्रामध्ये तो आणि मी सोबत काम करतो त्यावेळी प्रकर्षाने जाणवते
की हा कधी अभ्यास करतो, कधी त्याची इतकी तयारी असते. अशा पद्धतीनं तो माझा मित्र असल्याचा मला अभिमान आहे आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्याला खूप शुभेच्छा देतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांची तुमच्यासोबत 20 वर्षापासून ओळखी आहे आणि त्यांचा स्वभाव सर्वधर्म समभाव वृत्तीचा आहे. तर त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम हे माझे फक्त मित्रच नाहीत, तर ते माझ्या परिवाराचे एक आणि माझा परिवार एकच आहे. आम्ही एकाच परिवाराचे लोक आहोत. डॉक्टर पूरण मेश्राम यांचं जीवन जे आहे ते अतिशय संघर्षमय राहिलेलं आहे. अगदी लहानपणापासून त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष केलेला आहे. विद्यार्थी अवस्थेमध्ये सुद्धा ते जेव्हा आंबेडकर कॉलेजला शिकत होते तेव्हा त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये भाग घेतला. हा जो त्यांचा जीवनाचा संघर्ष होता, शिक्षणासाठी, नोकरीमध्ये पुढे जाण्यासाठी, या संघर्षामुळे ते कधीही खचून गेले नाहीत किंवा ते निराशसुद्धा झाले नाहीत, तर ते जास्त बळकट झालेत, ते जास्त सामर्थ्यशील झालेत. त्यांना या सर्व गोष्टीमुळे खूप बळ मिळालं आणि पुढे जाण्यासाठी त्यांना जे काही मानसिक आणि नैतिक एक समर्थन पाहिजे होतं ते त्यांना या संघर्षापासून मिळालं. त्यामुळे त्यांनी आयुष्यात कधीही मागे वळून बघितलं नाही. डॉक्टर पूरण मेश्राम यांच्यातून मी म्हणेल की जात, धर्म, पंथ या सर्व गोष्टींच्या ते फार वर गेलेले आहेत. त्यांची वैचारिक पातळी खूप मोठी आहे आणि त्यांच्या विचारांचं अधिष्ठान जे आहे ते त्यांचं स्वतःचं आहे. कोणाकडूनही त्यांनी उसनं घेतलेलं नाही किंवा उधार घेतलेलं नाही. त्यांचे समाजाबद्दलचे विचार जे आहेत ते सुद्धा अतिशय प्रेरणादायी आहेत. जे लोक त्यांच्या संपर्कामध्ये येतात ते त्यांना कधी विसरत नाहीत. ते त्यांच्यावर खूप प्रेम करतात, त्यांना आपलं मानतात. आणि डॉक्टर पूरण मेश्रामसुद्धा एकदा त्यांनी कोणाशी मैत्री केली, त्यांचे संबंध जुळले की ते नेहमीसाठी कायम ठेवतात. संबंध कशाप्रकारे जपवून ठेवायचे, त्यांना कसं सांभाळायचं, ही कला पूरण मेश्राम यांच्यामध्ये आहे. आज ते त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. मी त्यांचं अभिष्ट चिंतन करतो. ईश्वर त्यांना भरपूर सुख देवो, आनंद देवो आणि त्यांना दीर्घायू प्राप्त हो, ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम विद्यार्थी चळवळीपासून आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी नागपूर विद्यापीठामध्ये मागासवर्गीयांच्या 100% अनुशेष भरतीसाठी व मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी अनेक प्रकल्प राबविलेले आहेत. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम मी डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम जे माझे मार्गदर्शक आहेत, त्यांनी माझ्या जीवनामध्ये फार मोठा आधार मला दिलेला आहे. त्यामुळे मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आहे. आणि मी साक्षीदार आहे की नागपूर विद्यापीठामध्ये त्यांनी जो 2003मध्ये मागासवर्गीयांचा बॅकलॉग भरला, त्या बॅकलॉगमध्ये सुद्धा मी त्या बॅकलॉगमध्ये लागलेला असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून मी नागपूर विद्यापीठामध्ये लागलेलो होतो. आणि अत्यंत म्हणजे मी तुम्हाला सांगतो, त्यावेळेस अरुण सातपुतळे साहेब हे विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि ते पूरण मेश्राम साहेब डेप्युटी रजिस्ट्रार होते. ॲडमिन म्हणजे डेप्युटी रजिस्ट्रार प्रशासन या पदावर त्यांनी त्यांची ट्रान्सफर केली आणि त्यांच्यावर विश्वास दर्शवला की हे जे काम आहे हे टाईम बाउंड पिरियडमध्ये करायचं आहे. म्हणजे शासनाचा जो निर्णय होता तो टाईम बाउंड पिरियडचा होता आणि हे नागपूर विद्यापीठामध्ये हे एकमेव असे ऑफिसर आहेत की हे करू शकतात. आणि त्यांनी विश्वास त्यांच्यावर दर्शवला. आणि तुम्हाला काय सांगू की अत्यंत कुठलीही न करता, कुठलीही कोर्टबाजी न करता, न्यायालयीन एकही प्रकरण न करता अत्यंत सक्षमपणे मागासवर्गीयांचा जो बॅकलॉग भरण्यात आला ते पूरण मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भरण्यात आला. आणि त्यामुळे खरंच म्हणजे त्यावेळेस सर्व लोक त्यांचे अभिनंदन करत होते आणि मी सुद्धा त्याचा साक्षीदार आहे. त्यानंतर मागासवर्गीय संघटनेचे ते अध्यक्ष होते आणि मी तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगतो
की जे VJNT समाजातली मंडळी होती ते शिपाईसुद्धा नागपूर विद्यापीठामध्ये VJNTचा नव्हता, परंतु 2003च्या त्या मागासवर्गीयांच्या भरतीमुळे VJNTचे लोकंसुद्धा, शेड्यूल ट्राईबचे लोकंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नागपूर विद्यापीठामध्ये सर्व्हिसमध्ये आले. ही संपूर्ण क्रेडिट जे आहे हे पूरण मेश्राम साहेबांना जाते. पूरण मेश्राम सर विद्यापीठामध्ये कुलसचिव असताना त्यांनी तुम्हाला शारीरिक शिक्षण विभागाचं संचालक बनवलं आणि त्यानिमित्तानं एका ख्रिश्चन कम्युनिटीला विद्यापीठामध्ये प्रतिनिधित्वही दिलं. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? मी डॉक्टर कल्पना जाधव आणि पूरण मेश्राम सरांनी मला जी संधी दिली, मला वाटतं तो एक इतिहासच घडवला. आणि ख्रिस्ती असतानासुद्धा त्यांनी कोणताही भेदभाव न करता मला इतकी सुंदर संधी दिली आणि मी या प्रकारे एक इतिहास घडवला, तो पण पूरण मेश्राम सरांमुळं, की मी पहिली महिला संचालिका म्हणून शारीरिक शिक्षण विभागात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली. आणि मला ती 2 महिन्यासाठीच होती, पण माझं कार्य त्यांनी पाहून त्यांनी माझा तो जो काळ होता तो 2 वर्षासाठी म्हणजे 24 वर्षासाठी मी विद्यापीठात ॲडमिनिस्ट्रेशन पदावर होते आणि त्याच्यात वारंवार ते माझी मदत करत होते. आणि त्यांना विद्यापीठात जी काही प्रगती करायची होती त्याच्यात माझा तर हात होताच, पण त्याच्यात मोठा वाटा जो आहे तो पूरण मेश्राम सरांमुळंच आहे. आणि त्यांचं फक्त ह्या शिक्षणाच विभागाकडे नाही तर सार्वकालिक क्षेत्रांमध्ये त्यांचं ते वर्चस्व आहे. आता सध्या मी पाहिलं की ते कोणासाठीही कितीदा अनेक गोर गरीब जे पण त्यांच्याकडं मदतीसाठी जातात, त्यांच्या ट्रेनिंगसाठी जातात, त्यांची पैशाची गरज आहे, त्यांच्या शिक्षणाची गरज आहे, प्रत्येक पूरण मेश्राम सरांनी कधीही कोणासोबत भेदभाव केला नाही. त्यांचा स्वभाव हा समभाव, सर्व धर्म समभाव वृत्तीचा होता. याबद्दल तुमचे काय अनुभव आहेत? ते तर प्रत्यक्षात मी त्यांच्याकडं पाहिलंच. त्यांची बहीण डॉक्टर वंदना मेश्राम सेम माझ्याच क्वालिटीची असतानासुद्धा त्यांनी तिला संधी न देता त्यांनी मला संधी दिली. ह्याच्यावरून आपण बघू शकतो की त्यांचं किती मोठं मन आहे. नाही तर आपण पाहतो की राजकारणात आणि दुसऱ्या क्षेत्रांमध्ये की पहिली संधी आपण नेहमी आपल्या घरच्यांना आणि आपल्या जवळच्यांना देत असतो, पण त्यांनी मला एक इतिहास घडवण्यासाठी इतकी मोठी मदत केली ते मी कधीच विसरू शकत नाही. आणि पूरण मेश्राम फक्त माझ्यासाठीच नाही परंतु कोणाहीसाठी ते नेहमी एक देवदूत म्हणून उभे असतात. आणि त्यांचा जो स्वभाव आहे तो ते खूप छान ओरिएटर आहेत, खूप छान वक्ता आहेत आणि त्यांची विचारसरणी बापरे, ते पुस्तकात न बघता कितीही वेळ, मी तर म्हणाल की ते एक एन्सायक्लोपीडिया आहे, एक लायब्ररी आहेत. आणि इतका गुणी माणूस आहे की त्यांचं म्हणजे असं होईल, एक वाक्यात सांगू शकेल की लहान मूर्ती आणि कीर्ती महान अशी त्यांची ओळख म्हणून म्हणता येईल. त्यांचा स्वभाव, त्यांची घरची मंडळी, त्यांची लेकरं, त्यांचा समाजात असलेला व्यवहार, तो कुठेही भेदभाव न करता नुसतं प्रगतीसाठी त्यांची वाटचाल सुरू असते. इंटरनॅशनल बुद्धिस्ट स्टडीज या विभागाच्या निर्मितीबद्दल तसेच या विभागाच्या ऐतिहासिक वास्तूबद्दल डॉक्टर पूरण मेश्राम सर यांचे काय योगदान आहे, यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल सर? डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम यांचे या इंटरनॅशनल बुद्धिस्ट स्टडीज सेंटरच्या बांधकामामध्ये आणि या वास्तूच्या निर्मितीमध्ये आणि या विभागाच्या विकासामध्ये एक महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. मला आठवते की आदरणीय डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम सर हे फायनान्स ऑफिसर असताना त्यांनी या कार्याला प्रारंभ केला होता आणि त्यावेळेस डॉक्टर PD निमसरकर सर हे विभाग प्रमुख होते. तेव्हा त्यांच्यासोबत मिळून सरांनी हा एक प्लान तयार केला आणि या दिशेनं कार्य करण्यास प्रारंभ केला. आणि
तेव्हा तो प्रस्ताव UGCकडे पाठवला, परंतु UGCकडून तशी काही म्हणजे प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. परंतु सर जेव्हा रजिस्ट्रार झाले तेव्हा त्यांनी हा प्रस्ताव पुन्हा लावून धरला आणि साठी म्हणजे या वास्तूच्या निर्मितीकरिता त्यांनी विद्यापीठाकडून विशेष तरतूद करून हा जो वास्तुनिर्मितीचा उपक्रम आहे तो प्रारंभला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी 3 वर्षाच्या कालावधीतच ही वास्तू या ठिकाणी आकारास आली आणि याचं संपूर्ण श्रेय हे आदरणीय डॉक्टर पुरणचंद्र मेश्राम सरांना जातं. सर मला सांगा की इंटरनॅशनल बुद्धिस्ट स्टडीज या ऐतिहासिक वास्तूच्या निर्मितीत, या विभागाच्या निर्मितीमध्ये आलेले अडथळे डॉक्टर पुरणचंद्र मेश्राम सरांनी दूर केलेले आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे? हो, सरांनी अनेक अडथळे दूर केलेत. या ठिकाणी खूप जंगल होतं आणि मोठमोठी झाडं या ठिकाणी होती आणि ती झाडं तोडण्याची सुद्धा परवानगी ही कॉर्पोरेशनकडून मिळवायची होती. यासाठी सुद्धा सरांनी खूप अतिशय अथक असा प्रयत्न केला आणि या वास्तूच्या निर्मितीसाठी जो आराखडा आहे त्या आराखड्यानुसार हे बांधकाम त्वरित व्हावं यासाठी सरांनी खूप जास्त मेहनत घेतली. आणि या वास्तूमध्ये पाली आणि बुद्धिस्ट स्टडीज हे 2 विभाग कार्यरत राहावे आणि यामध्ये अनुसंधान व्हावं, रिसर्च व्हावं या दृष्टिकोनातून या वास्तूचं निर्माण करण्यात आलेली आहे. डॉक्टर पूरनचंद्र मेश्राम विद्यार्थी काल से ही वो आम्बेडकरी मूवमेंट में थे. उन्होंने बहुत सारा सामाजिक कार्य भी किया है. उसके बाद में जब वो विद्यापीठ में कुलसचिव थे तो उन्होंने विद्यापीठ में इंटरनेशनल बुद्धिस्ट स्टडीज़ का निर्माण किया. वो स्टडीज ऐसा है कि वो ऐतिहासिक वास्तु है और अंतर्राष्ट्रीय स्तर का उसको दर्जा मिला है. और इसके साथ साथ उन्होंने अभी तक बहुत सारे सामाजिक कार्य भी किए हैं. सर आप उनके सामाजिक कार्य के बारे में क्या कहेंगे? पहले तो मैं अपना नाम बताना चाहता हूँ. मेरा नाम बदंत हर्ष बोधी है. डॉक्टर अंबेडकर इंटरनेशनल बुद्धिस्ट पार्लियामेंट का मैं नेशनल प्रेसिडेंट हूँ. बोधगया में रहता हूँ. आदरणीय डॉक्टर पूरनचंद्र जी मेश्राम, मुझे पता है 21 तारीख का उनका जन्मदिन है. आपके चैनल के माध्यम से मैं उनको पहले उनके उज्जवल भविष्य की मंगल कामना करता हूँ, उनको आशीर्वाद प्रदान करता हूँ. और विशेष तौर पर डॉक्टर पूरनचंद्र मेश्राम जी के जीवन के बारे में मैं आपके चैनल के माध्यम से जनता को आह्वान करना चाहता हूँ, निवेदन करना चाहता हूँ कि माननीय पूरनचंद्र जी मेश्राम एक साधारण परिवार में उनका जन्म हुआ. उन्होंने पढ़ाई की और स्टूडेंट लाइफ में ही वो अंबेडकर मूवमेंट में जुड़ गए और काफ़ी संघर्ष किया. फिर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया में उन्होंने काम किया. उनका सामाजिक कार्य बहुत अच्छा रहा. शैक्षणिक इसमें उन्होंने अपने बल पर एजुकेशन किया और पहला एक व्यक्ति है महाराष्ट्र नागपुर शहर में कि नागपुर यूनिवर्सिटी जैसे इसमें रजिस्ट्रार के इस पद पर नियुक्ति होना ये साधारण बात नहीं है. तो उन्होंने ये किया और उसके साथ साथ वो रजिस्ट्रार तो रहे, लेकिन उन्होंने एक बौद्धों के लिए, बहुजन के लिए, SC ST OBC सबके लिए एक बहुत अच्छा काम किया. जो नागपुर में इंटरनेशनल बुद्धिस्ट स्टडी का निर्माण किया वो मुझे लगता है कि पहली बार ये बौद्ध महाराष्ट्र में हुआ है, नागपुर में. तो उनका एक उद्देश्य है कि कई दुनिया के लोग यहाँ आकर पढ़ सकते, स्टडी कर सकते हैं. और साथ ही साथ उन्होंने ऐसे काम किए हैं कि जो ऐतिहासिक काम है उन्होंने निर्माण किए अपने कार्यकाल में. अभी तो वो रिटायर है. ऐसे व्यक्ति का 21 जून 2024 को जन्मदिन हो रहा है. हम 365 दिन पुष्पार संकल्प अभियान समिति की ओर से उनको मंगल कामना करते हैं. वो एक ज्येष्ठ आम्बेडकरी विचारवंत है. उनकी आज समाज को ज़रूरत है. और ऐसे व्यक्ति, विद्वान व्यक्ति मुझे लगता है समाज की समस्या के लिए, समाज के उत्कर्ष के लिए, समाज की जो प्रॉब्लम्स है, जो समाज की जो समस्या है वो दूर करने के लिए अगर ऐसे व्यक्ति विधानसभा में जाते हैं
तो मैं चाहता हूँ कि ऐसे व्यक्ति जाए, क्योंकि मैं पर्सनल सर आप ये चाहते कि अभी तक के उन्होंने सामाजिक कार्य किए हैं, अभी आप चाहते कि वो राजनीति में प्रवेश करे और राजनीति में प्रवेश करने के बाद उसके द्वारा समाज का उत्थान करे। एक्चुअली उन्होंने अपने शैक्षणिक यूनिवर्सिटी में काफ़ी बच्चों को, काफ़ी स्टूडेंट, काफ़ी लोगों को सहायता की है। मैं उसका एक उदाहरण हूँ और मेरे भी काफ़ी क्लोज रिलेशन है। हम भी धर्मगुरु है लेकिन उनके स्टूडेंट जैसे हैं, गाईडलाईन उसी की मानते हैं। डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम विद्यापीठामध्ये कुलसचिव असताना त्यांची अशी एक इच्छा होती की विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये संविधान प्रास्ताविका पार्क व्हावं आणि त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत। तर त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया लॉ कॉलेजचे प्राचार्य मोर सर यांच्याकडून। नमस्कार। डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम हे जेव्हा विद्यापीठाचे कुलसचिव होते तेव्हा त्यांनी अनेक प्रशासकीय व सामाजिक कार्य आणि त्याचे निर्णय त्यांनी ते कुलसचिव पद भूषवताना घेतले। त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे संविधान प्रास्ताविका पार्क हा नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणारा आगळा वेगळा संपूर्ण भारतात एकमेव असा हा संविधान प्रास्ताविक पार्क आमच्या प्रांगणात होतो आहे। आणि त्याच्यासाठी शासनाकडून एक भरघोस रक्कम, काही कोटी रुपये शासनाकडून सुद्धा प्राप्त झाले आणि तेवढीच मोठी रक्कम विद्यापीठसुद्धा त्याच्यावर खर्च करण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत निर्णय झालेला आहे। ही जी नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे, यामध्ये डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम यांचा मोठा वाटा आहे। तात्कालीन कुलसचिव असताना त्यांनी अशा प्रकारची संकल्पना त्यावेळेसचे दुसरे डेप्युटी रजिस्ट्रार म्हणजे श्री हिरेखान, पूर्णचंद्रजी मेश्राम, आणखी काही गणमान्य व्यक्ती यांनी असा विचार केला की आपण काहीतरी एक आगळं वेगळं संविधानाला धरून नागपूरमध्ये करायला पाहिजे। त्यांच्या चर्चेमध्ये तात्कालीन प्राचार्य डॉक्टर कोमावर सर आणि त्यांचे प्राध्यापक सहयोगी यांच्यासोबत जेव्हा त्यांची चर्चा झाली तर त्यामधून हा विचार बाहेर आला की इथे संविधान प्रास्ताविका पार्क याची निर्मिती व्हावी। आता पार्क असणार म्हणजे नेमकं काय असणार, तर भारतीय संविधानाची त्या संविधान प्रास्ताविका पार्कची संकल्पना काय आहे? संविधान प्रास्ताविका पार्क म्हटलं तर आपल्यासमोर संविधानाची प्रास्ताविका डोळ्यासमोर यायला पाहिजे, तर त्याचं एक म्युरल तिथे राहील आणि त्या म्युरलमध्ये संविधानाची प्रास्ताविका लिहिलेली असेल। मग भारतीय संविधानाची प्रास्ताविका काय आहे, तर भारतीय संविधानाचं एक संक्षिप्त स्वरूपच आहे। म्हणजे भारतीय संविधानाची जी बेसिक मूल्ये आहे, ज्याच्यावर संपूर्ण भारतीय संविधान उभं आहे, ती सगळी मूल्ये आपल्याला भारतीय संविधानाच्या प्रिएम्बल म्हणजेच प्रस्तावनेमध्ये मिळतात। तर ते सगळी जी मूल्ये आहे, मग कोणती मूल्ये, तर समता, बंधुता, स्वाधीनता, समानता, अशी 10 मूल्ये आपण त्याच्यातून काढलेली आहे की सॉव्हरियन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी। आणि या सगळ्या मूल्यांचं एक एक मूल्याला चित्रित करणारं म्युरल आणि त्याचंच एक स्कल्पचर या संविधान पार्कमध्ये आपण तयार करतो आहे। आणि ते स्कल्पचर आणि म्युरल आणि त्याच्या खाली ते व्हॅल्यू म्हणजे मूल्य ते लिहिलेलं राहणार आहे। आणि त्या संबंधीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काय विचार होते, तर एक त्यांचं कोट, अशा प्रकारे म्युरल, स्कल्पचर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोट, या तिन्ही गोष्टीच्या माध्यमाने भारतीय संविधानाची जी बेसिक मूल्ये आहे, जे आपल्याला प्रस्तावनेच्या प्रास्ताविकमध्ये मिळतं, त्या प्रास्ताविकामधल्या त्या मूल्यांचं चित्रीकरण आणि प्रदर्शीकरण असं भव्य स्वरूपात इथे लॉ कॉलेजच्या प्रांगणात होणार आहे। सर संविधान प्रास्ताविक पार्कच्या निर्मितीची आता काय म्हणजे परिस्थिती आहे, काय सांगाल तुम्ही? संविधान प्रास्ताविक पार्कमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पूर्णाकृती पुतळा राहणार आहे, तर तो पुतळा तयार होऊन ते तिथे लागलेला आहे। आणि संविधान प्रास्ताविका पार्कमध्ये जे म्युरल तयार होणार आहे आणि हे सगळ्या निर्मितीसंबंधी संविधान प्रास्ताविक पार्क समिती गठीत करण्यात आलेली आहे, ज्याचे अध्यक्ष माननीय गिरीश गांधी सर आहेत। आणि त्यात डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम, श्री हिरेखान यांच्यासोबत श्री गजबिये,
नितीन राऊत साहेब, प्रोफेसर जोगेंद्र कवाडे सर, असे अनेक गणमान्य व्यक्ती आहेत. तर ते सतत बैठकी घेऊन त्या प्रास्ताविका पार्कची जी काही प्रगती होते आहे किंवा काम व्हायला पाहिजे फास्ट, यासाठी पूर्ण प्रयत्नरत आहेत. आणि आता जवळपास काम पूर्ण झालेलं आहे. फक्त भव्य प्रवेशद्वार असावं आणि प्रवेशद्वाराला लागून एक कंपाऊंड वॉल सुंदर त्या पार्कला शोभेल अशी असावी, एवढंच काम महत्त्वाचं बाकी राहिलेलं आहे. आणि त्याचंही काम पुढच्या 15-20 दिवसात, महिन्याभरात सुरू होणार आहे. एकदा भव्य प्रवेशद्वार आणि कंपाऊंड वॉल पूर्ण झाली की मग त्याचं लवकरच अनावरणसुद्धा होणार आहे. मैं डॉक्टर रूबीना अंसारी, प्राचार्य समाज कार्य महाविद्यालय कामठी। मैं पिछले 17 सालों से इस कॉलेज में शिक्षण का कार्य कर रही हूँ और सर का जो व्यापक विचार हैं उस पर हमने ये देखा कि जब समाज कार्य शिक्षण कामठी और कामठी से जो पास के क्षेत्र हैं वहाँ पर लोगों के लिए अवेलेबल नहीं था, तब सर ने दूरदृष्टि रखते हुए समाज कार्य महाविद्यालय की स्थापना कामठी क्षेत्र में की। इस महाविद्यालय में पिछले 20-25 सालों से रामटेक, पारशिवनी और इतर जो ग्रामीण विभाग है, यहाँ तक कि देवला पार तक के विद्यार्थी शिक्षण लेते हैं। और हमारे लिए बहुत हर्ष की बात है कि हमारे जो विद्यार्थी हैं वो मेरिट लिस्ट में भी बहुत सारे विद्यार्थी हमारे BSW और MSW इस सब में आए हुए हैं। सर के नेतृत्व में हम लोगों ने कामयाबी के, सफलता के नए आयाम छुए हैं। कॉलेज के 2 बार NAC हुआ है। NAC मूल्यांकन में भी हमें B ग्रेड दोनों बार प्राप्त हुआ है। साथ ही साथ महाविद्यालय की गुणवत्ता विकास के लिए सर का निरंतर मार्गदर्शन हमें प्राप्त होता है। सर का एक ही विजन था कि जो सोशल वर्क एजुकेशन है, जो कि काफ़ी महंगा होता है और गरीब विद्यार्थी इसको अफोर्ड नहीं कर पाते हैं, त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हा शिक्षण सहज भेटू शकेल यासाठी या महाविद्यालयाची स्थापना कामठी क्षेत्रात केली। आणि आम्हाला आमच्यासाठी एक गर्वाची गोष्टी आहे की आमचे विद्यार्थी जवळपास 60% विद्यार्थी प्लेसमेंट्स होतात आणि ते चांगले जॉब्स करतात आणि ते सर्व काही विद्यार्थी स्वरोजगार पण करतात। आणि अशा प्रकारे विद्यार्थी घडण्यामध्ये सरच्या पुरण मेश्राम सरांचे जे विजन आहे तो खूप जबाबदार आहे, कारण की त्यांची अशी एक पूर्वकल्पना होती की विद्यार्थ्यांना जे सोशल वर्क एज्युकेशन दिला तो ते स्वतःचा विकास तो म्हणजे करणारच, पण ते समाजाच्या विकासमध्ये पण प्रभावशाली भूमिका ते राबवू शकते। नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम यांचा आता वाढदिवस आहे आणि त्यांनी आजपर्यंत केलेले सामाजिक कार्य, राजकीय कार्य आणि प्रशासकीय कार्य याविषयी तुम्ही काय बोलणार मॅडम? मॅडम पहिल्यांदा आपलं नाव सांगा मॅडम. मी डॉक्टर प्रवीणा खोब्रागडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयात मी सिनियर फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. मागच्या 20 वर्षापासून मी इथे काम करते आहे. तर ह्या मागील 20 वर्षात आणि जेव्हा माझी अपॉइंटमेंट झाली त्यावेळेसुद्धा डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम तेव्हापासून मी सरांना ओळखते आहे आणि सरांसोबत काम करण्याचा मला अनुभव जो अगदी जवळून आलेला आहे तो म्हणजे सर जेव्हा कुलसचिव म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कार्यरत होते तेव्हा सरांचा जवळून जेव्हा परिचय झाला तेव्हा सरांची कार्य करण्याची पद्धती आणि ती कार्य करण्याची पद्धती जी सामाजिक बांधिलकीतून आली होती त्याच्यामुळे ती जास्तच उत्कटतेने प्रदर्शित होत होती आणि त्याच्यामुळे सरांचं जे काम करण्याची पद्धत होती ती फारच भूषणावह होती असं मला असं म्हटलं तर त्याच्यात काही जास्त मी बोलली असं होणार नाही. सरांसोबत काम करताना नेहमीच एक कारण सरही हे कनिष्ठ पदापासून नंतर ते कुलसचिव पदाला पोचले आणि त्याच्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत किंवा काम करण्याची सचोटी ही दिसून येते आणि त्यामुळेच आपल्याला म्हणता येईल आहे की सर कुलसचिव पदापर्यंत पोहोचू शकले. तर हा गुण जो सरांचा आहे
आणि सरांचं जे प्रशासकीय काम मी जे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही इतक्या लहान लहान गोष्टी सरांच्या अगदी नजरेतून कधीही सुटायच्या नाही आणि त्याच्यामुळे अगदी डिसिप्लिन्ड काम सरांचं होतं. सरांसोबत मला काम करण्याचं म्हणजे सामाजिक काम करण्याची पण मला तशी संधी मिळाली आणि त्यानुसार सरांचे जे काही भाषणं असतात ज्याच्यामध्ये सर नेहमीच अगदी पुरेपूररित्या त्यांचे जे एक पर्सनल काही त्यांना जे एक्सपिरियन्सेस आले आहे किंवा त्यांचं वाचनही तसं अफाट आहे हे त्यांच्या भाषणाच्या त्यांची जी वृत्ती आहे किंवा जी कला आहे त्याच्यातून ते प्रकट होत राहतं. आणि त्याच्यामुळे नेहमीच जेव्हा केव्हा मी सरांना ऐकते तेव्हा त्यांचं त्या सब्जेक्टवरचा होल्ड तो दिसून येतो. सरांचं राजकीय काम हे जरी असलं तरी मला असं वाटते की त्यांचं राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये सामाजिक कार्य हे नेहमीच उत्कटतेने ते समोर येतं आणि त्याच्यामध्ये जरी राजकीय काम सरांचं असेल तरीही ते जे सामाजिक कार्य ते त्याच्यावर हावी होतं.